हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज दासबोधातल्या 7व्या दशकामधला 6वा समास बद्धमुक्त निरूपण आज आपण पाहणार आहोत. समर्थ म्हणतात, अद्वैत ब्रह्म निरूपिले ते कल्पनेरहित संचले, क्षणएक तदाकार केले मजया निरूपणे. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचळपणे सर्वथा. कल्पनारहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेथे एक होऊन असावे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी. मने अंतरिक्ष जावे, क्षणएक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते. श्रोता असं म्हणतोय समर्थांना की ज्या ठिकाणी आपल्या कल्पनेला वाव नाही, अशा अद्वैत ब्रह्म याचं वर्णन आपण केलेलं आहे. ते ऐकल्यानंतर मी क्षणभर ब्रह्माशी तदाकार होऊन गेलो. किंबहुना मी ब्रह्मच होऊन गेलो. वृत्ती चंचल होऊन पुन्हा कधीही संसाराच्या पातळीवर येऊ नये याची खबरदारी मी घेतली. परंतु काही वेळा काय होतं, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की प्रत्यक्ष मन जरी तदाकार झालं तरी वृत्ती प्रपंचाकडं ओढ घ्यायला लागते. मग काय होतं, एखादा किडा जसा कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि मग सगळीकडे फिरायला लागतो, त्याप्रमाणे संभ्रमावस्था निर्माण झाली. ब्रह्मस्वरूपामध्ये एकदा विलीन झाल्यानंतर फक्त ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलाव्यात, संसाराबद्दल बोलू नये. देहबुद्धीमध्ये पुन्हा माघारी येऊ नये. एक ब्रह्मस्वरूप तरी होऊन जावं, नाहीतर चांगला प्रपंच तरी करावा. दोन्हीकडची येरझार असू नये. वाया येरझार हरिविण, हरिपाठात ज्ञानेश्वर माऊली सांगतात. जरा हा मुद्दा थोडा स्पष्ट करून सांगतो. श्रोत्याची शंका अशी आहे की एकदा ब्रह्माशी मी तदाकार होऊन गेलो, नित्याचा व्यवहार मी यांत्रिकपणे करायला लागलो. नित्याचे काही आता नाही म्हणलं तरी वेग आहेत. टॉयलेटला जायला पाहिजे, भूक लागल्यावर खायला पाहिजे, हे सगळं आहेच. ही तदाकार होत असण्याची अवस्था आहे बरं का. तदाकार होण्याच्या वाटेवर जाताना ब्रह्मामध्ये अजून विलीन होण्याच्या अवस्थेमध्ये शारीरिक वृत्ती ह्या जोपासाव्याच लागतील. असं करत असताना पुन्हा एकदा प्रपंचामध्ये यावं की काय, असा संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती बऱ्याच लोकांना येते.
त्यावेळेला मी काय करू? अशी अवस्था जर माझी झाली तर मी काय करू? मी गोंधळून गेलो आहे. मी आता कोणत्या रीतीने जीवन घालवावे? ऐसे श्रोता करी विनंती, आता राहावे कोणी रीती. म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक जोडपं काशी यात्रेला गेलं, बनारसला गेलं, म्हणजे काशीला गेलं. काशीला जायचं की जाईपर्यंत दर्शन घ्यायचं, अभिषेक करायचा, ह्याव करायचं, त्याव करायचं. अगदी डोळे भरून दर्शन घ्यायचं देवाचं. आजूबाजूच्या 50 घरांमध्ये सांगून झालं, आम्ही काशीला चाललोय. गेले काशीला, दर्शन वगैरे घेतलं. आणि काशीला जातो हे सांगताना आजूबाजूची मधली एक मैत्रीण काय म्हणाली, अगं तिथं बनारसी शालू चांगले मिळतात, तुझ्या नवऱ्याला सांग. झालं. आता ह्या बाईला काशीच्या त्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यायच्या ऐवजी ते दर्शन घेऊन कधी एकदा मी बाहेर पडते, कधी एकदा मार्केटमध्ये जाते आणि कधी एकदा बनारसी शालू घेते किंवा बनारसी साडी घेते, असं झालं. बिचारा नवरा आपला, त्याला काहीच कल्पना नाही हो. तो शांतपणे देवात बसलेला आहे. प्रशस्त असं देऊळ आहे. आता ते प्रशस्त झाले, पूर्वी एकदम लहान होतं. अहिल्यादेवी होळकरांनी त्या काशी विश्वेश्वराची स्थापना केलेली आहे. शांतपणे नवरा त्या ठिकाणी जप करतोय, महामृत्युंजय मंत्र म्हणतोय, चाललंय त्याचं. इकडं त्या बाईची म्हणजे चलबिचल अवस्था झाली. कधी एकदा हा नवरा माझा इथून उठतोय आणि आम्ही बाहेर जातो, प्रदक्षिणा घाल, हे कर, ते कर, त्या गुरुजींशी बोल, तिथं काय स्तोत्र वगैरे बघ. तिथं सुरू झालं, अहो चला की, अहो चला ना, अहो चला ना, आपल्याला बाजारात जायचं आहे, नातवंडांना मुलांना खेळणी आणायची आहेत, नातवंडांना खेळणी आणायची आहेत, सासूबाईंना साडी घ्यायची आहे. सासूबाईंना बरं का. मग तो बिचारा नवरा कसा तरी बाहेर पडतो. आता मात्र हिला कधी एकदा दुकानात जाऊ, कधी एकदा साडी घेऊ. पुन्हा परत आपल्या गावी आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना त्या साड्या, त्या खेळणी, ते सगळं. ढीगभर बायका तिथं गोळ्या झाल्या. सगळ्या बायकांनी वा 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 वा, छान साडी, छान आहे, हे छान आहे, ते छान. प्रसाद वगैरे दिला सगळ्यांना. एक म्हाताऱ्या बाईने शेवटी विचारलं, अगं हे सगळं झालं, पण दर्शन कसं झालं तुमचं? हां हां हां, दर्शन होय, घेतलं की, व्यवस्थित झालं दर्शन. म्हणजे एकाकार जर व्हायचं असेल तर द्वितीय गोष्टीकडे लक्षच द्यायचं नाही. मग एकरूपता कशी होणार? विद्यार्थ्याला खूप मार्क मिळवायचे 90% पुढं, बुद्धी चांगली आहे,
इकडे टीचर शिकवायला लागलेत आणि हा खिडकीतनं बाहेर बघतोय. कसं अभ्यासात लक्ष लागणार? मग श्रोता म्हणतोय माझ्या मनात अशी शंका आहे, मी जर तदाकार व्हायला लागलो आणि चलबिचल झालो, मग एक अवस्था अशी आली की मी इतका चलबिचल झालो की एक तर प्रपंच करावा नाहीतर परमार्थ करावा. या स्टेजला मी आलो. म्हणजे मी किती खाली आला बघा. जर एकनाथ महाराजांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही केला, पण त्यांनी परमार्थालाच प्रपंच समजलं, मग प्रपंच सोपा गेला. परमार्थ हाच प्रपंच आहे. आता तुम्ही म्हणाल काय सांगता तुम्ही, परमार्थ कसा प्रपंच होईल? परमार्थ कसा प्रपंच होतो म्हणजे प्रपंचामध्ये तुम्ही जे लोभ मोह वगैरे जे षड्रिपू आहेत ते परमार्थाला लावा ना. बघा, लोभ ठेवायची वृत्ती असेल, लोभ ठेवायचा असेल तर तो परमात्म्याचा ठेवा. मोह ठेवायचा असेल तर परमात्म्याचा ठेवा. इच्छा म्हणजे काम ठेवायची असेल तर ती परमज्ञानाची ठेवा. क्रोध करायचा असेल तर स्वतःवर क्रोध करा. माझं लक्ष का लागत नाही, स्वतःवर क्रोध करा. म्हणून रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. त्याने आपल्या मनालाच आधी इतक्या हे केलेलं आहे, जागृत केलेलं आहे, टोचलेलं आहे मनाला त्याने. म्हणून कुढी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना सांग पार रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. मनालाच उपदेश केलेला आहे. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, गर्व, गर्वच जर करायचा असेल तर मी तादात्म्य पावायला निघालेलो आहे आणि ते करूनच दाखवीन, असा स्वतःच्या मनाशी तुम्ही अभिमान बाळगा. आणि त्या अवस्थेला गेलात की तुम्हाला मत्सर आणि दंभ वाटतच नाही, येतच नाहीत तिथपर्यंत. षड्रिपूंची झेप तेवढीच आहे महाराज, प्रपंचापुरतीच त्यांची ओढी आहे. ते पुढे अंतरिक्षात जाऊच शकत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तसं एकनाथ महाराजांनी परमार्थातच प्रपंच पाहिला, म्हणून त्यांना प्रपंच सोपा गेला आणि परमार्थही सिद्ध झाला. सगळं पाळलं त्यांनी, कुलधर्म कुलाचार हे ते, येणं जाणं, लोकांचं पक्ष श्राद्ध, पण तरी हरिनाम सोडलं नाही, प्रवचन सोडलं नाही, पुराण सोडलं नाही, समाजसेवा सोडली नाही. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम, परोपकार सोडला नाही. गाढवाला गंगाजल पाजलं, हरिजनाच्या मुलाला त्यांनी कडेवर घेऊन पाणी पाजलं. त्यानंतर झाडूवाले रस्त्यावरच्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या श्राद्धाच्या वेळेला पंक्तीला बसवलं. सगळ्या ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. आमच्या आधी हरिजनांची पंगत वाढतोय म्हणजे काय? त्या काळातले ब्राह्मण विचार करा, 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
त्या काळातले ब्राह्मण किती कर्मठ, त्यात पैठणचे, ज्यांनी ज्ञानेश्वरांना छळलं ते. पण एकनाथ महाराजांनी ब्राह्मणांना पुन्हा विनंती केली की तुम्ही या जेवायला. ते म्हणाले नाही, तू आता भ्रष्ट झालेला आहेस, तुला आता आम्ही वाळीत टाकणार आहोत, तू आता ब्राह्मण राहिलेला नाहीस, तू हरिजन लोकांना जेवायला वाढलास आमच्या अगोदर. आणि तेवढ्यात एक दोन ब्राह्मणांनी खिडकीतनं बघितलं, गेलेत का हरिजन. बघतायत तर एकनाथ महाराजांचे पितर त्या ठिकाणी जेवायला बसलेत. महाराज काय सांगायचं तुम्हाला, धक्का बसला सगळ्या ब्राह्मणांना. एकनाथ महाराजांचे साक्षात पितर येऊन त्या ठिकाणी सगळ्या पाटावरती बसलेले आहेत. वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, आजी, पणजी, खापर पणजी, सगळे जेवायला बसलेत. एकनाथ महाराजांची पत्नी वाढते सगळ्यांना. अरे ज्यांच्यासाठी तर्पण करायचं तेच लोक आलेत, तुम्ही कुठले ब्राह्मण. असंतुष्टात द्विजानष्टः. जर असंतुष्टत्व केलं तर त्याचं ब्रह्मत्व, ब्राह्मणत्व नष्ट होतं असं शास्त्र सांगतं. मला एवढीच दक्षिणा दिली, मला 101 रुपये द्यायला पाहिजे, ते 51च दिले, असं म्हटलं की तो ब्राह्मण संपला. करू नये असं. आणि हे एकनाथ महाराज जगले. एकनाथ महाराज परमार्थ जगलेत, नुसता मिळवला नाही, ते स्वतः परमार्थ जगलेत. ते भगवद्गीता जगलेत, भागवत जगलेत. माझे माहेर पंढरी सारखं काव्य लिहिणं साधी गोष्ट नाही आहे महाराज. भारुडं लिहिणं साधी गोष्ट नाही आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी इतक्या लोकांना सोडलं आणि एकनाथ महाराजांना बोलवलं. मला मुळा टोचालेले एकनाथ महाराज, हे काढा आणि माझ्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करून तुम्ही त्याच्या प्रती काढा. त्यांना माहित होतं ही ताकद फक्त एकनाथ महाराजांकडे आहे. ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात दिली. समाधिस्थ अवस्थेमध्ये एकनाथ महाराजांचं धाडस बघा. समाधी घेऊन एवढी संजीवन समाधी घेऊन काही वर्ष लोटल्यानंतर ते अजान वृक्षाच्या मुळात टोचायला लागल्या म्हणून ते काढायला एवढ्या खाली अंधारात भुयारात उतरले. लोक थांबलेत बाहेर, कारण एकनाथ महाराजांचे त्यावेळेला बऱ्यापैकी कीर्ती पसरलेली होती. अजान वृक्षाच्या मुळ्या काढल्या. अजान, जो वृक्ष माहीतच नाही कुठला येतो, अजूनही माहिती नाही. अजान, न जाणू शकलेला. त्या काढल्या मुळ्या, ज्ञानेश्वरीची प्रत घेतली, त्या ज्ञानेश्वरी प्रतीचं प्रतिसंस्करण केलं. शुद्धीकरण असं म्हणता येणार नाही, प्रतिसंस्करण केलं. म्हणजे त्या मधले जे विषय होते ते विषयवार व्यवस्थित लावले. त्याच्यामध्ये काही शब्द बदलले, काही ॲडिशनल्स केली, काही गोष्टी स्पष्ट केल्या. पण महाराज एकनाथ महाराजांनी कुठेही स्वतःचं नाव घातलं नाही हो. आता नुसतं एक चॅप्टर घातलं तर पहिल्या पेजवर नाव पाहिजे. कुठेही एकनाथ महाराजांनी स्वतःचं नाव घेतलं. ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वरांचीच राहिली. ज्ञानेश्वरी मुळातच ऐश्वर्यवती आहे. आपण कोण त्याला ऐश्वर्यवती करणार आहे? मुळातच ती ऐश्वर्यवती आहे. ती ऐश्वर्यवती केली एकनाथ महाराजांनी.
मुळात ऐश्वर्यवान ती ज्ञानेश्वरांनी केलेलीच आहे, ज्ञानाने संपन्न केलेलीच आहे, ते ऐश्वर्य आहेच, पण त्याला झळाळी दिली एकनाथ महाराजांनी. तर श्रोत्याला जेव्हा असा प्रश्न पडेल तेव्हा एकनाथ महाराजांचं त्याला उदाहरण द्यायला पाहिजे. मग श्रोता असा प्रश्न विचारतो, की मी आता कोणत्या रीतीने जीवन घालवावे आणि माझे मन अखंड ब्रह्माकार कसे होईल? वक्ता उत्तर देतो, ब्रह्मची होऊन जे पडले तेच मुक्त पदास गेले, येर ते काय बुडाले व्यासादिक. ब्रह्माशी तदाकार झाल्यानंतर ज्यांनी देह ठेवला ते तातडीने मुक्तच झाले जन्ममरणाच्या फेऱ्यातून. परंतु व्यास महर्षींसारखे, परशुरामासारखे, बलिराजासारखे ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते प्राप्त झाल्यानंतरही बरीच वर्ष राहिले, मग ते मुक्त झाले नाहीत का? पुढचा प्रश्न. झाले. असे अनेक जण मुक्त झाले, अल्प काळामध्ये ब्रह्मज्ञान मिळवलं, परंतु त्यांचं आयुष्य अजून होतं, त्यांची एक्सपायरी डेट अजून आलेली नव्हती. यमराजाकडं त्यांची लिस्ट होती, त्यामध्ये त्यांना आणखीन भरपूर जगत जीवन होतं. मग यमराज कशाला जाईल त्यांच्याकडं? त्यातले काही चिरंजीव आहेत महाराज. व्यास चिरंजीव आहेत, बली व्यास आहे, अश्वत्थामा चिरंजीव आहे, कृपाचार्य चिरंजीव आहेत, हनुमंत चिरंजीव आहेत. मग ह्या सगळ्यांना काय ब्रह्मज्ञान नव्हतं? होतं. तरी ते ब्रह्मज्ञान घेऊन इथं राहिले. आणि नुसते राहिले नाहीत, त्यांनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला लोकांना. त्यांनी स्वतः आधी ब्रह्मज्ञान संपादन केलं आणि मग त्यांनी लोकांना उपदेश केला आणि ते त्या पद्धतीने वागले. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात तसं, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. समर्थाने काही उदाहरणं दिलेली आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्य, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ, विभीषण, हे सगळे भगवत भक्त पुण्य पुरुष होऊन गेलेले. त्यानंतर कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस, करभाजन, हे सगळे ऋषी नारायण स्वरूप होऊन गेले, मुक्त होऊन गेले. मग ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर लगेच मरायलाच पाहिजे का? नाही. ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर देह ठेवायलाच पाहिजे अशी कंडिशन नाही. स्वतः समर्थ रामदासाने 12 वर्ष तप करून ब्रह्मज्ञान घेतलं आणि मग दासबोध लिहिला.
नंतर कितीतरी वर्ष जगले. शिवाजी महाराजांना भेटले. आपल्या मनातल्या शंका त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी पत्र लिहिलं. शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. आता तुम्ही म्हणाल ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर समर्थांना राजकारणात पडायची काय गरज होती. ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर त्यांना धर्म टिकवायचा होता महाराज. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. ते राजकारणात पडले म्हणजे त्यांनी डावपेच खेळले नाही आहेत. हिंदू धर्माचं रक्षण करणारे क्षात्र तेज ज्याच्याजवळ असे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आपल्या मनातल्या शंका बोलून दाखवल्या आणि सावध केलेला आहे. सगळं देशाटन केल्यानंतर त्यांना आकलन झालेलं आहे की हिंदू धर्मावर काय संकट येणार आहे. हिंदू द्वेष्टांच्या समाजकंटकांच्या काय हालचाली चाललेल्या आहेत हे कळलेलं आहे. आता आपण रोज बघतोच आहे काय चाललंय ते. आणि कुठल्या तरी रूपाने श्रीकृष्ण जन्म घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग अशा वेळेला हिंदू धर्माचं रक्षण करताना कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने एक डॅशिंग असा अवतार होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, भगवंताचे 10 अवतार हे मुख्य आहेत, परंतु अवताराचे 3 प्रकार आहेत. एक मुख्य अवतार हे 10 झाले, ते सोडून अंशावतार, कलावतार आणि पूर्णावतार असे 3 आणखीन प्रकार आहेत. अंशावतार म्हणजे अगदी थोडक्या काळाकरता त्यांचा अवतार असतो आणि नंतर तो लगेच, जसा मोहिनी अवतार धारण केला हा अंशावतार होता. विष्णूंनी मोहिनी अवतार स्त्रीचा धारण केला तो अंशावतार होता, थोडक्याकरता, फॉर अ शॉर्टेस्ट पिरियड. कलावतार व्यास महर्षी होते. व्यास महर्षींच्याकडे एवढी अचाट बुद्धिमत्ता होती आणि त्यांच्याकडून सगळे त्यांनी वेदाचं काम, महाभारताचं काम, अनेक पुराणांचं काम करून घेतलं. आणि पूर्णावतार म्हणजे श्रीकृष्णासारखे होते. ज्ञानेश्वर माऊलींसारखे होते. हे सगळे पूर्णावतार आहेत संत. फक्त आपल्याला ते आपल्या मनात जी कल्पना असते की अवतार म्हणजे ते किरीट पाहिजे, हातात भाला पाहिजे, धनुष्य पाहिजे, चक्र पाहिजे, शंख पाहिजे, गदा पाहिजे, ते पितांबर नेसलेलं पाहिजे, दागदागिने पाहिजे, असं ह्याला अवतार म्हणत नाहीत. ते अवतार झाले, ते वेगवेगळ्या ह्याच्यातले वेगवेगळे अवतार झाले. संत हे अवतारच आहेत. कोणत्या तरी चांगल्या हेतूने पृथ्वीवरती जन्म घेणे याला अवतार म्हणतात. ही अवताराची डेफिनेशन आहे, व्याख्या आहे. उगीच कुणालाही अवतार म्हणत नाहीत. कोट्यावधी लोक जन्मतात पृथ्वीवर, पण अवतार घेणारे 0.005% सुद्धा नसतात. मग त्यावर समर्थ सांगतात
साधू विद्वान चतुर माणसे ही काय करतात, एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्रपंचाचा मोह लागू नये म्हणून सतत हरीचं चिंतन करत असतात. वेदशास्त्र पुराण वाचत असतात, लोकांना उपदेश करत असतात, रानावनात फिरत असतात. त्यांच्या गरजा अत्यंत कमी असतात. आपल्याला बघा, उठल्याबरोबर पेस्ट आणि ब्रश पाहिजे, मग गिझर पाहिजे, मग साबण पाहिजे आपला चॉईसचा, मग ते काय तोंडाला वेगवेगळं काय लावायचं असते ते पाहिजे, हँडवॉश पाहिजे, असलेच कपडे पाहिजेत, शाळेत जाताना टाय पाहिजे, बूट पाहिजे, असली सॅक पाहिजे, पेन ते तसलं पाहिजे, पेन्सिलची ती लीडची पाहिजे. काय महाराज, कसं शिकलो आपण? एक साधी पिशवी, त्यात पाटी, 2 पुस्तकं, 2 वह्या, 1 वही, शाळेत जाताना आणि येताना त्याच्यामध्ये बोरं, चिंचा, आवळे दप्तरात. हे सांगायचं कारण म्हणजे तुमच्या गरजा कमी असल्यावर तुम्हाला प्रपंचाची ओढच लागत नाही. हे श्रोताला सांगतायत समर्थ. मग संसारात यायची बुद्धी झाली नाही तर तो मग नित्यमुक्तच होतो. नित्यमुक्त हा शब्द वापरला या ठिकाणी. अशा रीतीने या 7व्या दशकातला 6वा समास आपण बराचसा बघितला आहे. आता थोडासा अंश राहिलेला आहे, तो आपण उद्या पाहूया. या ठिकाणी मी इथंच थांबतो. यानंतर जे दासबोध संपल्यानंतर पुढं ज्ञानेश्वरीचं निरूपण करायचं का नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आणि त्या श्रीरामाच्या हातात आहे. जय जय रघुवीर समर्थ.